अध्याय 17वा श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्याय नम. देखून कैलासराना आनंद झाला पंचप्राणा, वंदून त्यांच्या दिव्य चरणा उत्साहित झालो. वय महाराजांचे किती होते प्रत्येकास कळावे वाटते, हे निश्चित सांगता न येते. कोणी 150 म्हणतात, साधू सांगतात वर्ष 300, तपस्वी सांगतात 700, अंतर्ज्ञानी 2000 वर्ष. प्रत्येकास आधार समाधी घेतल्यावर महाराजांनी 12 वर्षांनी जपान मधुनी एक मनुष्य दिला पाठवून समाधीच्या मठात. त्याला सांगितले महाराजांनी, मी मेलो आहे म्हणून माझी समाधी बांधून उत्सव करतात, पाहून ये. तो जपानी मनुष्य आला मठात, समाधी फोटो पाहत अश्रू नयनी ओघळत सांगू लागला सर्वांस, अहो महाराज याच रूपात सध्या आहे जपानात. त्यांचे कार्य चालले जोरात, उत्सव कसे तुम्ही करता. त्यांनीच मजला पाठवले, पाहून येण्यास सांगितले. महाराज असता पुण्यतिथी सगळे साजरी कशी करतात हो. महाराज वदत, दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत, जपानची हानी होणार निश्चित, मी उद्धार करणार. महाराजांनी असे म्हटल्यावर 3 वर्षांनी जपानवर बॉम्ब पडून देशभर प्रचंड हानी झाली. म्हणून महाराज जपानात सध्या कार्य आहे करीत. कसे होणार समाधीस्थ, कसे कळणार वय त्यांचे. महाराजांच्या समवेत 8 भक्त नेहमी असत, अष्टप्रधान त्यांना म्हणत. 9वे असती महाराज, या 9 जणांचा फोटो असत. नवरत्न दरबार त्यांना म्हणत. महाराज पारखी थोरात, नवले कुकडे श्रोत्रिय, कारखानीस धनेश्वर. 9वे असती मिरीकर, अष्टप्रधान नवरत्न दरबार, सर्व मिळतो पहावया. महाराज 10 वचने नेहमी म्हणत, लेखनी माझ्या हातात, अशक्य ते मजला शक्य, इच्छा माझीच केवळ. टाइम इज द फॅक्टर, आमच्या पुढे कुठले सरकार. पंखे मी वायूच्या सहज गतीने जात असेच, कैरी कैरी पत्ते की अंदर, छुपेंगी कितना दिन, बझार में एक दिन जरूर आएगी. दीप जले पहले फिर जले परवाना, पहले जलना सीख ले फिर दूसरे को जलाना. रंग जाने रंगारी, भड़वा क्या जाने पिंजारी, जिसका बंदर वो ही नचाए. ऐसी 10 वचने ही प्रसंग घटना ज्या ज्या घडत, त्यातूनही वचने सिद्ध होत. या वचनांच्या अनुषंगात प्रत्येक घटना घडतसे. अलीकडे 17 वर्षांनी आता समाधी घ्यावी म्हणून महाराजांच्या मनी विचार येत जातही. 1930 साली समाधी ठरविली महाराजांनी. तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी विचार त्यांचा बदलविला. डॉक्टर धनेश्वरांमुळेच अधिक 17 वर्ष लाभत. महाराजांचा सहवास मिळत भक्तांना. त्या सर्वही पद्मावती समीपारण्यात महाराज जात असत. तेथे एका ठिकाणी ते थांबत. ठिकाण ठरले मनात, ही जागा मालपाणीची असत. महाराज मालपाणींना बोलावित आणि त्यांना सांगत, येणार आहे येथे मी. ती जागा देण्याचे वचन मालपाणींकडून घेऊन सोय समाधीची अशी करून 1 वर्ष आधीच त्याच ठिकाणावर जाऊन शांत बसत ध्यान लावून. हे समाधीचे ठिकाण असून महाराज भक्तास सांगत. महाराज भक्तास म्हणत, हे कपडे जीर्ण झाले, टाकून दिले पाहिजे. सुच कैसे बोलत. 3 महिने आधीच महाराज सांगत सर्वांस, वैशाख शुद्ध अष्टमीस समाधी आम्ही घेणार. तिथी वार दिनांक सगळे महाराजांनी सांगितले. नंतर हिंडणे बंद केले, एकाच स्थळी राहत. सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वतः खिचडी तयार करून प्रसाद म्हणून द्रोण भरून स्वतः सर्वांना दिलीच. याच दिवशी महाराजांनी आनंद कुटे यांना बोलावून एक रेशमी शर्ट दे मज आणून. महाराज त्यांना सांगत, कुठे रेशमी शर्ट आणून देत. महाराजांच्या अंगात घालत.
विलक्षण तेज महाराजांचे दिसत, लीलाच होती वेगळी. महाराजांचा निवास असत शेवटी ढेकणे मामांच्या घरात. महाराज मामींना सांगत खोलीत गादी ठेवावी. सकाळी 10 वाजण्याला महाराजांनी चहा घेतला. गादीवर टेकून तक्त्याला महाराज बसले खोलीत. मला कुणाशी न बोलावयाचे, मला कुणी न भेटावयाचे, दार बंद करून घ्या खोलीचे, खोली उघडू नका मुळी. शेवटचे 10 दिन महाराजांनी धरले मौन, हिंडणे दिले सोडून. स्वच्छ शांत मौनात महाराजांची तेव्हा खोली ढेकणे मामांनी बंद केली. मामा मामी रात्रभर मुळी खोलीपासून हलले ना. खोलीत महाराज असून घातले होते पद्मासन. आदेश आला खोलीतून पहाटे 4 वाजता, पुढील सोय करा, ही आत्मज्योत बाहेर आहे आता पडत. मामा मामी हे ऐकत दुःखी झाले एकूण. शके 1869 वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार सन 1947 दिनांक 28 एप्रिल महाराजांची आत्मज्योत विलीन झाली विश्वरूपात. प्रत्येकाची आत्मज्योत थरारली कळताच वाऱ्यासारखे हे वृत्त सर्वांस कळविण्यात येत. कुणासही हे न खरे न वाटत. गर्दी जमली प्रचंड. ज्योत सोमवारीच प्रकटली, सोमवारीच अंतर्धान पावली. अशी सोमवारची ख्याती भली प्राकट्य अंतर्ध्यानाची. का निवडला सोमवार, दोन्ही घटनांस हाच का वार, यातून कळून येते सार. कोण होते महाराज, शुद्ध अष्टमीला प्रकट झाले, शुद्ध अष्टमीलाच अंतर्ध्यान पावले. हे दोन्हीही घडून आले शुद्ध अष्टमीलाच. महाराज सर्व देशात असत, महाराजांस सर्व भाषा येत. महाराजांचे प्रेम असत सर्व धर्मीयांवर निर्वाण वृत्त. जेव्हा कळत सर्व धर्मीय येऊन म्हणत, हे महाराज आमचेच असत. वाद निर्माण झाला आत्मविश्वासाने. जो तो म्हणत, महाराज आमचेच असत. परी कुणाच्याही नये लक्षात, सर्वांचेच महाराज. अमर्याद अमाप निस्सीम, असामान्य गणित निष्काम. अलोट महाराजांचे प्रेम मानवावरती अपार. या सगुण रूपाचे दर्शन सर्व भक्तांस व्हावे म्हणून पार्थिव देह 3 तास जपून ठेविला ढेकणे निवासी. वृत्त कळता भस्मे येत, रेशमी कद घेतला पुण्यात. सुंदर उलनची शाल घेत सद्गुरु सर्पिण्या. महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत, भस्मे गुरुस कद नेसवीत. महाराजांस शाल पांघरून घालत पुष्पहार घातला. ढेकणेंच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघून मिरवणूक गेली गजबुजन. गर्जनेत भक्तांच्या टाळ, मृदुंगाचा ध्वनी, जय जयकार भक्तांच्या मुखातून गरजत राही अभंगवाणी. ढीग पुष्पहारांचे तात्या काडगावकर गरजत, अभंग खड्या आवाजात. लोकहार फुले वाहत, बेल तुळशी बुक्काही. 3 तास देह होता अगदी तेजस्वी दिसे पाहता. रेशमासारखा लागे स्पर्शता. धनंजय नाडी चालत, मिरवणुकीत भक्त जमले फार. त्यांच्या दुःखाने नाना प्रकार, कुणा दुःख झाले अपार. वदता रडता न ये कोणा. या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शने देऊन सांत्वन केले त्यांचे असून. धीर दिला सर्वांना. ढेकणे मामांचे निवासस्थान बाबू गेनू चौकातून, काका हलवाई दत्त मंदिरावरून, ग्लोबल टॉकीज वरून स्वामींचा मठ. मंडई शनिपार मारुती भिकारदास, पर्वती अरण्येश्वर पद्मावतीवरून मिरवणूक निघाली. या संबंध मिरवणुकीत भस्मे महाराजांवर छत्री धरत समाधी स्थानावर मिरवणूक येत. जय जयकारांत संपली. भक्तांनी गुलाल वाहिला. पार्थिव देह वटवृक्षाखाली ठेवला. जो तो महाराजांस पाहू लागला तोच चमत्कार झाला. महाराज दिसले मारुती राय, जो तो धरी त्यांचे पाय. आज आमची गेली माय, कळवळा फुटला सर्वांना. तेवढ्यात माळी महाराज आले, त्यांनी अंतदर्शन घेतले. महाराज बजरंग बलीच दिसले. माळी महाराज म्हणाले, आपण बजरंग बलीचे रूप घेतले. भक्तीचे मार्ग वेगवेगळे जगाला सांगण्यासाठी सगळे, म्हणून असे बनला का.
महाराज भक्तास नेहमी म्हणती, मी प्रत्यक्ष आहे मारुती. मारुतीच्या रूपात दर्शन देती. आपल्या अनेक प्रसंगात महाराजांचे हे वचन, मारुती रूपात झालेले दर्शन, यावेळी सर्वांस आठवून हृदय आले भरून. प्रातस्मरणीय चिरंजीव सक्त, त्यात मारुतीराय प्रख्यात म्हणून मी चिरंजीव असत. हेच महाराज सुचवित. महाराजांनी जी जागा सुचविली तिथे जमीन नुसती उकरली. 7 बाय 3.5 फूट निघाली भव्य शिळा त्या स्थळी. आळंदी ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव जंगली महाराज, पद्मावती माळी महाराज, ओंकारेश्वर येथील या 6 ठिकाणच्या भाविकांनी पवित्र पुष्पे आणून मोठ्या भक्तिभावाने समाधीत ठेवल्या. या समाधी भागात दादा फुलारी, राम कोराड, पुरुषोत्तम बुवा, धनेश्वर चौघेच असती. आत हे पार्थिव देह महाराजांचा माळी महाराजांच्या हस्ते पहा समाधीत व्यवस्थित ठेवला. गुलाब पुष्पे वाहिली. तेथील सर्व भक्तांनी पार्थिव देहाची पूजा करून हार बेल तुळस वाहुनी अंतदर्शन घेतले. मीठ आखाडा तुळस ठेवून अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त समाधी बंद करून जय जयकार नादला. महासमाधीची पूजा केली. आरती कर्पूर आरती झाली. 5 वाजता संध्याकाळी सोहळा पूर्ण झाला. 15 दिवस पहा सतत परगावचे लोक येत असत. 13व्या दिवशी उत्सव होत. नंतर प्रसाद उत्सव. नेहमी देश विदेशातून सतत संचार करणारे असून महाराज झाले अंतर्ध्यान. निसर्गही गेला थिजून. पहिल्या पुण्यतिथीस भस्मे जाऊन पुण्यास अखंड विना नाम सप्ताहास करून प्रथा आरंभली. 12 वर्षांनी भस्म यांनी सुंदर पालखी बनवून रामभाऊ अकोलकरांना आणून पुण्यतिथीच्या दिवशी रुद्राभिषेक केला महाराजांना. पालखी अर्पिली महाराजांना. देहही अर्पिला महाराजांना. म्हणाले जय शंकर. महाराजांनी भक्तांना सांगितल्या भविष्य काळातील घटना. वचने दिली अनेकांना. आश्वासनेही दिली. जरी महाराज झाले समाधीस्थ, घटना सिद्ध करून दाखवित. दिलेली वचने पूर्ण करीत. आश्वासने पाळीत. महाराज प्रत्यक्ष प्रकटतात. भक्तास वचनाची जाणीव देत. वचन मी पूर्ण केले असत. जाणीव देऊन जातात. आजही हे असे घडत. असे उद्याही घडणार असत. काल तर घडले प्रत्यक्षात. त्रिकाळ त्यांच्याच हातात. अजून महाराज प्रत्यक्षात प्रकटतात. भक्तास प्रत्यक्ष सांगतात. स्वप्नात अनेकांना भेटतात. मार्गदर्शन करतात. मामा ढेकणेंच्या घरात तात्या सहस्त्रबुद्धे येत. महाराजांसारखे तात्या दिसत. समाधी देऊन परततात. काही भक्तांच्या शरीरात महाराज प्रवेश करीत असत. तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत. हुबेहूब महाराज. काही संदेश सांगणे, कार्य काही करून घेणे, एकाच वेळी प्रकटणे अनेकांच्या शरीरात, असे महाराज करत नेहमी. अष्टमहासिद्धीच्या पलीकडची ही योगिक क्रिया असून अजूनही महाराज करतात. खंडयोग महाराज करत असत. देहाचे तुकडे तुकडे करत पूर्ववत तुकडे सारे जोडत. पुन्हा महाराज उभेच. महाराज विविध कथा सांगत. दुरान्वयाने ज्ञान देत. विविध उपदेशही करत. एकदा महाराज म्हणाले, मातीचा बनविला शंकर, परी माती नसेल शंकर. शंकराने पूजिला शंकर, मातीच राहते. कशाची घडविली भवानी, कासे मात्र नसे भवानी. भवानीने पूजिली भवानी, कासे राहिले कासेच. तैसे आम्हा पूजिती सज्जन, पूजा स्वीकारती भगवान. महाराजांचे हे वचन असे अत्यंत मौलाचे. महाराजांचे जे जे भक्त त्यांना महाराज खडसावून सांगत. पृथ्वीचा होईल जेव्हा अंत, तेव्हा निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना तारणार. हानी न होऊ न देणार. जबाबदारी ही मजकडी. जबाबदार भगवंत. भक्त स्नेह निष्ठावंत. विचार करतील का विचारवंत. महाराजांचाही मेघही
महाराजांच्या गळ्यात सुवर्णांचे एक लॉकेट असत, खाली एक बदाम शोभत, नाव होते त्यावर शंकर नारायण अंतापूरकर. नावाखाली समर्थ सुंदर होते हा अलंकार विलोभनीय अत्यंत. महाराज जक्कल मळ्यात येऊन शिळेवर उभे राहत. या शिळेवर उमटत महाराजांची पावले. राम कोराडच्या घरात महाराज फरशीवर उभे राहत. त्या फरशीवर पादुका उमटत. महाराज निघून जाताच वंदन श्री शंकर महाराजांस. श्री शंकर गीता प्रासादिक ग्रंथ अध्याय 17 मनोहर समाप्त. येथे झाला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.